The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents Heartbeats of Healing podcast with doctors. Effective Hospital Management. 21व्या शतकातील अनिवार्य गरज झाली आहे. कॉर्पोरेट हॉस्पिटल संस्कृती ही वेगाने वाढतीये. पेशंटला वेगवेगळ्या पॅकेजेसद्वारे आकर्षित केलं जात आहे. वेगाने वाढणाऱ्या या इंडस्ट्रीकडून रुग्णांच्या अपेक्षा देखील वाढल्यात. कॉर्पोरेट हॉस्पिटल पासून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पर्यंत इफेक्टिव्ह हॉस्पिटल मॅनेजमेंट कसं असायला हवं, या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर कोणते गुण आवश्यक आहेत हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की बघा. नॉन मेडिको फील्ड असतानाही उत्तम हॉस्पिटल मॅनेजमेंट सांभाळत नामको हॉस्पिटलला नवसंजीवनी देणारे नामको हॉस्पिटलचे सेक्रेटरी श्री शशिकांतजी पारख यांच्याशी आजच्या भागात आपण संवाद साधणार आहोत. चला तर मग त्यांच्याकडून जाणून घेऊया इफेक्टिव्ह हॉस्पिटल मॅनेजमेंटचं तंत्र. चला तर मग पॉडकास्ट स्टार्ट करूयात. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट वेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपण बोलतो आहोत. म्हणजे मी तुमच्याशी बोलतो आहे राहुल ढोले आणि आपला शो आहे ज्याचं नाव आहे हार्टबीट ऑफ हिलिंग. यामध्ये आपण बोलत असतो मेडिकल फील्ड मधल्या व्यक्तींशी. आणि आज आपल्यासोबत जे असणार आहेत ते मेडिकल फील्डशी डिरेक्टली रिलेटेड नाही आहेत, जे डॉक्टर नाही आहेत, पण त्यांचा संबंध त्याच व्यक्तींशी येतो, त्यांचा संबंध मेडिकल फील्डशी येतो. सो आता आपण इथे मंचावरती आमंत्रित करतो आहोत शशिकांत पारख सर यांना. सर प्लीज वेलकम. धन्यवाद. सर, हा जो सेक्रेटरी पर्यंत येण्याचा जो प्रवास आहे, नामको हॉस्पिटलचे सेक्रेटरी, तर हा जो प्रवास आहे तो सुरू कुठून झाला होता? सगळ्यात महत्वाचं म्हणजे नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जेव्हा या पदाची जबाबदारी माझ्यावर आली, तोही एक रंजक किस्सा आहे. जैन ओसवाल बोर्डिंग नाशिक इथे मी सेक्रेटरी या पदावर काम करत असताना त्या कामाचं स्वरूप आणि माझी कार्यपद्धती बघून नामको चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री सोहनलालजी भंडारी यांची जेव्हा अध्यक्षपदी स्वर्गीय श्री हुकुमचंदजी बागमार यांचं देहावसन झाल्यानंतर त्यांची चेअरमनपदी नियुक्ती झाली, ज्याच्या अंतर्गत नामको हॉस्पिटल येतं. त्यांनी माझी नेमणूक सेक्रेटरी पदावर केली आणि त्यांनी हे व्यवस्थापन आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट बघण्याची जबाबदारी माझ्यावर मोठ्या विश्वासानं सोपवली. श्री सोहनलालजी भंडारी साहेब यांचा विश्वास सार्थ करण्याचा आणि त्या संकल्पाला, त्यांनी बघितलेल्या स्वप्नाला एक मूर्त स्वरूप देण्याचं काम माझ्यावर येऊन ठेवलं. आणि त्या माध्यमातून माझ्या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटशी संदर्भात माझं काम जोडलं गेलं. तर ह्या हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या संदर्भात काम करत असताना हे क्षेत्र माझ्या दृष्टीनं नवीन होतं, परंतु मॅनेजमेंट विविध क्षेत्रात, विविध व्यापारात, व्यवसायात काम करत असताना मॅनेजमेंट कौशल्य शिक्षणामुळेही जे प्राप्त झालेलं होतं त्याचं सोनं करण्याची संधी या हॉस्पिटल मॅनेजमेंटच्या माध्यमातून मला मिळाली. आणि हे जे काम सुरू केलं तुम्ही, सो हा तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला? म्हणजे अतिशय माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत जे विविध व्यवसाय केलेत, विविध व्यवसाय उभारले, त्यामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग जॉब असा हा मला वाटला. आणि त्यातली त्यात हॉस्पिटल हे चॅरिटेबल असल्यामुळे त्याला सेल्फ सस्टेन करणं आणि त्याचप्रमाणे जास्तीत जास्त गरजवंत रुग्णांची सेवा करणं ही मोठी जबाबदारी या माध्यमातून होती. एखादं हॉस्पिटल कॉर्पोरेट स्वरूपात किंवा एखादा व्यवसाय कॉर्पोरेट स्वरूपात व्यवसाय म्हणून करणं बरोबर, आणि हॉस्पिटल सारखी सेवा ही चॅरिटेबल उद्देश डोक्यात ठेवून सेल्फ सस्टेन करत देणं, यामध्ये खूप मोठं अंतर आहे. आणि त्यात आम्ही सक्सेसफुल ठरलो. यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा संस्थेचे चेअरमन श्री सोहनलालजी भंडारी, त्याचप्रमाणे सर्व ट्रस्ट मंडळ आहे. त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे, त्यांनी दाखवलेल्या जबाबदारीच्या भावनेतनं जे काम आपण पार पडत गेलो, त्यामध्ये खूप चांगलं यश आम्हाला मिळालेलं आहे. आणि यामध्ये तुमच्यावरती कुठल्या कुठल्या जबाबदाऱ्या असतात? म्हणजे काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला पार पाडाव्या लागतात? नामको हॉस्पिटलमध्ये डे टू डे ऍडमिनिस्ट्रेशन पासून संस्थेचं ध्येय ठरवणं, धोरण ठरवणं, एक्सपान्शन प्लॅन बनवणे, त्याचे अचिव्हमेंट करणे, लायझनिंग पासून सर्व काही, या पूर्ण जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत. त्याचप्रमाणे बोर्ड ऑफ ट्रस्टींना रिपोर्ट देणे, बोर्ड ऑफ ट्रस्टींना संस्थेच्या परिस्थितीची माहिती कळवणं,
या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत. सर, आता हे सगळं पार पाडत असताना म्हणजे एकीकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पण आणि मग ऑपरेशनल अस्पेक्ट सुद्धा आहेत. सो हे कसं काय मॅनेज केलं जातं? ऍडमिनिस्ट्रेशन आणि ऑपरेशन हे हातात हात घालूनच चालतं. ऍडमिनिस्ट्रेशन करत असताना जेव्हा ही जबाबदारी माझ्याकडे आली तेव्हा सर्वात सुरुवातीला आम्ही काम केलं तर ऑर्गनोग्राम बनवला. ऑर्गनोग्राम मध्ये आम्ही विविध विभाग निर्माण केले आणि विविध विभागाची जबाबदारी एचओडी वर दिली. त्यांची रिपोर्टिंग सिस्टीम डेव्हलप केली आणि ऑपरेशन मध्ये त्या एचओडीची ती जबाबदारी आम्ही डिफाईन केल्यामुळे ऑपरेशन मध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी त्या सगळ्या एचओडींना आली. त्यांना टार्गेट दिले गेले, रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या गेल्या आणि अचिव्हमेंट करता इन्सेंटिव्ह असतील किंवा त्यांना त्याच्या समोर लुक्रेटिव्ह बेनिफिट्स दिले गेले. याच्यामुळे ते अचीव्ह करणे सोपं पडलं आणि सेवाभाव निर्माण केल्यामुळे प्रत्येक एम्प्लॉई मध्ये, प्रत्येक एचओडी मध्ये ह्या नामको हॉस्पिटलमध्ये काम करत असताना एक वेगळा आनंद असा आहे की आपण इथे जबाबदारी पूर्ण करत असताना एक आपल्याला जॉब सॅटिस्फॅक्शन पण भेटतं. कारण हे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. तुम्ही गरजवंतापर्यंत पोहोचून त्यांच्या अश्रूंना, त्यांच्या दुःखावर तुम्ही फुंकर घालत. बरोबर. ही मोठी 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 ऑपरेशनल सक्सेस मध्ये खूप मोठी जमेची बाब ही नामको हॉस्पिटलमध्ये आहे. नाही, आणि हे खूपच मोठं काम आहे ऍक्च्युली. कारण की जो पेशंट असतो किंवा पेशंटचे जे नातेवाईक वगैरे असतात तर ते अतिशय आधीच त्रासलेले असतात. म्हणजे पेशंट तर वेदनेत असतो, तो त्याच्या वेदनेमध्ये असतो आणि नातेवाईक वगैरे मंडळी इकडे तिकडे कंटिन्युअसली त्यांची धावपळ सुरू असते, घर, डब्बा, मेडिकल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये, त्या सगळ्या संघर्षामध्ये आपली भूमिका एवढी महत्वाची आहे. ज्या पद्धतीने तुम्ही काम करताना दिसता, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला भाऊ. याच्यात सगळ्यात महत्वाचं असं आहे की तुम्ही या ज्या गोष्टी आता वर्णन केल्या, या सगळ्या गोष्टी आम्ही पिन पॉइंट केल्या सुरुवातीला. माणसाला किंवा रुग्णाला आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणी काय, तर त्याचं सगळ्यात महत्वाची अडचण म्हणजे फंड्स उभं करणं. रुग्णाच्या उपचाराकरता फंड्स उभं करणं. दुसरं त्याच्या राहण्याची, त्याच्याबरोबर असलेल्या अटेंडन्सची राहण्याची सोय उपलब्ध करणं. आणि तिसरं म्हणजे त्याला उत्कृष्ट प्रकारची रुग्णसेवा, उत्कृष्ट प्रकारची ट्रीटमेंट उपलब्ध करून देणं. या 3 गोष्टींच्या समस्या कोणत्याही रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना असतात. या आम्ही एकदम सुरुवातीला नोट केल्या आणि त्या दृष्टीनं कार्यपद्धती आमची आखली. सगळ्यात महत्वाचं, रुग्णांना जर फंड्स मॅनेज करायचे असतील, रुग्णांना उपचाराकरता निधी उपलब्ध करून द्यायचा असेल तर शासकीय योजनांची उपलब्धता आपल्या हॉस्पिटलमध्ये असणं आवश्यक आहे. बरोबर. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या संस्था ज्या रुग्णांना निधी पुरवतात, रुग्णांना मदत करण्याचं काम करतात, त्या सगळ्या संस्थेबरोबर आपल्या हॉस्पिटलचं ॲफिलिएशन असणं आवश्यक आहे. बरोबर. तिसरी गोष्ट, विविध प्रकारचे कॅशलेस इन्शुरन्स आपल्या बरोबर टायअप असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान रिलीफ फंड, पंतप्रधान रिलीफ फंड जी खूप कमी लोकांना उपलब्ध आहेत, नाशिकमध्ये 4 ते 5च हॉस्पिटल ते उपलब्ध करतात, ती योजना आपल्याला मिळवणं गरजेचं होतं. अशा विविध फ्रंटवर निधी उपलब्ध करण्यासाठी त्याच्या पुढे जाऊन मी सांगेल की क्राऊड फंडिंग नवीन कन्सेप्ट आहे. मोठमोठे कॉर्पोरेट्स रुग्णांकरता सोशल मीडियावर पब्लिसिटी करून आवश्यक गरजवंत रुग्णांकरता निधी उभा करतात. बरोबर. या क्राऊड फंडिंग बरोबर 2 ते 3 मोठे ग्रुप्स आहेत, त्यांच्याबरोबर आमचं टायअप झालेलं आहे. त्याचप्रमाणे DKMS म्हणून जर्मनीतली संस्था आहे, त्यांच्याबरोबरही आमचं टायअप झालेलं आहे. असे साईबाबा संस्थान आहे शिर्डीचं, याच्या माध्यमातूनही खूप मोठा फंड आम्ही उभा करतो. सिद्धिविनायक ट्रस्ट आहे, त्यांच्या माध्यमातूनही उभा करतो. निधी उपलब्ध करून देणं हा एक फॅक्टर झाला. उपचाराकरता येणारा रुग्ण आणि रुग्णांबरोबर येणारे नातेवाईक यांची राहण्याची आणि जेवणाची जर व्यवस्था चांगल्या पद्धतीने जर हॉस्पिटलच्या कॅम्पसमध्ये झाली तर ती किती उत्कृष्ट सोय आणि त्यांना उपचारासाठी कन्व्हिनियन्स होणार आहे, हा विचार ठेवून ट्रस्ट मंडळासमोर नामको मध्ये सेवा सदन उभं करण्याचं एक नियोजन करण्यात आलं आणि जवळजवळ 90 रुग्ण आणि 90 रुग्णांच्या नातेवाईकांना तिथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांना भोजनाची व्यवस्था संस्थेचे ट्रस्ट मंडळ मोफत आपल्या स्वखर्चात देतात. अरे बाप. त्यांचं सगळं भोजनाची व्यवस्था तिथे केली जाते. म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांची मोफत उपचार व्यवस्था, जे रुग्ण येतात उपचारासाठी त्यांच्याकरता मोफत राहण्याची व्यवस्था झाली, त्याचा लॉजिस्टिकचा खर्च वाचला जातो. बरोबर. या 2 गोष्टी होतात. तिसरी गोष्ट आली उत्कृष्ट उपचार आणि उत्कृष्ट इक्विपमेंट, उत्कृष्ट डॉक्टर्स हे उपलब्ध करून दिले.
जेणेकरून गरजवंत रुग्ण जरी अंडर प्रिव्हिलेज वर्गातला असला तरी त्याला कोणत्याही कॉर्पोरेट हॉस्पिटल मध्ये मिळणारे उपचार हे आपल्या इथे उपलब्ध करून दिल्यामुळे ती एक की ऑफ सक्सेस आपण त्याला सांगू शकतो. अशा Exactly. पद्धतीने आपण अचीव्ह केलं. आणि सर आता एवढं मोठं हॉस्पिटल आहे म्हणजे त्याच्यामध्ये पेशंटची ये जा असते, कंटिन्युअसली नातेवाईकांची ये जा असते. सो या सगळ्या याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत खूप सारे. सो याच्यामध्ये पेशंटची जी काळजी म्हणणं किंवा केअर म्हणतो आपण, सो ही कशी काय मॅनेज करतात आणि तुमचं कसं लक्ष असतं? खूप छान प्रश्न आहे आपला. NABH accreditation हा एक मेडिकल फील्ड मधला खूप महत्वाचा accreditationचा ज्याला आपण पॅरामीटर्स म्हणतो ते डिफाईन करणारं NABH accreditation आहे. आम्ही NABH accreditation करायला सुरुवात केली. NABH accreditation मिळवणं हे क्वालिटी आणि पेशंटची सुरक्षितता याचं मानांकन आहे. त्याच्याशिवाय हे पॉसिबलच नाही. आणि NABH accreditation आम्ही मिळवलं त्याच्याकरता की हे नुसतं एक सर्टिफिकेट न राहता बरोबर ते कंटिन्युअस आपल्याला मेंटेन करायचं आहे. आमच्या स्टाफची मानसिकता ही या पद्धतीनं आम्ही बनवलेली आहे की आपल्याला जे आपण NABH accreditation करता अचीव्ह करतो आहोत ते कंटिन्युअस डिलिव्हर्ड करायचं आहे. आणि या पद्धतीनं आमचं जे अचिव्हमेंट आहे ती बेस्ट क्वालिटी ट्रीटमेंट टू पेशंट ही या माध्यमातून आम्ही अचीव्ह करतो. सुदैवानं सोबत नर्सिंग कॉलेज आहे, बरोबर, त्यामुळे ते प्रशिक्षण कंटिन्युअस आमचं चालू असतं. त्या विद्यार्थ्यांनाही आम्ही फ्लोअरवर ट्रेनिंग देत असतो. म्हणजे तो घडत असतानाच विद्यार्थी ह्या सगळ्या गोष्टी अचीव्ह करत असतो. समोर तो बघतोय आणि तो जेव्हा व्यवसायात येतो किंवा तो त्या Medical सेवेत field मध्ये येतो येतो. तेव्हा त्याच्यात ते भिनलेलं असतं की मला बेस्ट क्वालिटी ट्रीटमेंट या रुग्णाला द्यायची आहे आणि ते पण स्माइलिंग फेसने द्यायची. करेक्ट करेक्ट करेक्ट. ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की डॉक्टरच जर एवढ्या पॉझिटिव्हली ट्रीट करत असेल तर पेशंट अर्धाभरात तिथेच होऊन आणि जातो. याच्याच करता सोबत आम्ही एक क्वालिटी मॅनेजमेंट आणि क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट एस्टॅब्लिश केले. अच्छा, म्हणजे हॉस्पिटल हो, आहे ते कंटिन्युअस याचा सर्वे करत असतं की कुठे आपण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होतो, की कुठे काय डिलिव्हर करण्यात कमी होतं, की सरप्राईज टेस्ट घेतल्या जातात, पेशंटशी रिलेशन एस्टॅब्लिश करून त्यांच्याकडनं फीडबॅक घेतले जातात, पेशंटच्या नातेवाईकांकडनं फीडबॅक घेतले जातात की कुठेही आपण काही डिलिव्हर करायला कमी पडू नये. आणि या सगळ्या क्वालिटी गोष्टी- ट्रीटमेंट, क्वालिटी ॲश्युरन्स ही खूप महत्वाची ऍस्पेक्ट आम्ही जोपासली आहे. नाही, आणि ही म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांना सुद्धा किती चांगलं वाटत असेल की अरे हे म्हणजे ट्रीटमेंट तर आपली चांगली चालूच आहे पण ती चांगली चालू आहे की नाही याबद्दल सुद्धा ते लोक चौकशी करतात बरोबर. की बाबा तुमचं जेवण आहे, सगळ्याच गोष्टी हा. आहेत. तिथे पण त्याची चौकशी, पॉझिटिव्ह आहे. आणि संवादाचा भाग कंटिन्युअस चालू असतो. आणि मला असं वाटतं की माउथ टू माउथ जे आहे ह्या गोष्टी खूप लवकर पसरतात बरोबर. की नाही तिथे ट्रीटमेंट चांगली आहे, आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची सक्सेस स्टोरीला रिझनच हे आहे. नामको 30 बेड पासून 300 बेड पर्यंत पोहोचण्याला जनातला आधार म्हणजे जन आधार हा खूप मोठा भाग याच्याकरता आहे. आणि हे फक्त आणि फक्त माउथ पब्लिसिटीमुळे अचीव्ह झालेलं. कारण एकाचा अनुभव दुसऱ्याच्या किती काम येऊ शकतो हे तिथे आणि कळतं. जे माउथ पब्लिसिटीने डिलिव्हर्ड होतं ना, तो माणूस जेव्हा सांगतो मी तिथे उपचार घेतलाय तू तिथे जा, बरोबर. तेव्हा येणारा माणूस निर्धास्तून येतो. तो पोस्टर किंवा तो होर्डिंग किंवा तो रेडिओची ऍडव्हर्टाईज, सिनेमागृहातली ऍडव्हर्टाईज बघून त्याला जो कॉन्फिडन्स येणार नाही तो एका मित्राने, एक नातेवाईकाने सांगितलं. तो येतो. कारण डायरेक्ट तिथे त्या आणि व्यक्तीचं त्याच्यासोबत संबंध आलेला. त्याचं असं म्हणणं असतं की तिथे तुला अफोर्डेबल ट्रीटमेंट भेटणार. एक्झॅक्टली. विविध योजना तिथे आहेत. तो जेव्हा सांगतो उत्कृष्ट डॉक्टर आणि उत्कृष्ट योजना तिथे आहेत, त्या म्हटल्यावर तो दुसरा येणारा पेशंट निर्धास्तपणे नामकोत येऊ शकतो. मनात शंका राहत नाही. बरोबर. आणि सर एक सिंगल हॉस्पिटल मॅनेज करणं आणि एक हॉस्पिटलची चेन मॅनेज करणं हा अनुभव म्हणजे याच्यात किती फरक आहे? बरोबर आहे. आणि नामको हॉस्पिटलच्या माध्यमातून माझा हा प्रवास सुरू झाला. नामको हॉस्पिटल हे सुरुवातीला कॅन्सर रुग्णांच्या साठीच होतं, सिंगल स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय होतं. हे करत असताना असं लक्षात आलं की आपल्या ट्रस्टला एक लिमिटेशन आहे. एका डेमोग्राफीच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही. ह्या नाशिक शहराच्या बाहेरही विविध जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णांना ही गरज आहे. कॅन्सरचे उपचार 3 वर्टिकल मध्ये मेजरली होतात. एक सर्जरी होते, दुसरे केमोस होतात आणि तिसरं रेडिएशन होतं. बरोबर. सर्जरी लोक करून घेतात, ते 3 दिवस 4 दिवस येऊन, केमो त्याला आठवड्याला महिन्याला यावा लागतो, तो केमो घेऊ शकतो. परंतु रेडिएशनचे उपचार त्याला कंटिन्युअस एका ठिकाणी थांबून घ्यावे लागतात. आणि ती ट्रीटमेंटची वेळ 5 मिनिटापेक्षा जास्त नसते, परंतु त्याचा दिवसभर त्याला त्याच्याकरता येणं शक्य नाही. म्हणून बरेच लोक ग्रामीण भागातले हे उपचार रेडिएशनचा घेत नाही.
अच्छा, ते घेत नाही, कारण त्याला लॉजिस्टिक आहे. समजा मला मी जळगावचा आहे किंवा पाचोऱ्याचा आहे किंवा मी अकोल्याचा आहे, मला ट्रीटमेंटमध्ये नाशिकला येऊन राहायचंय तर महिनाभर येऊन राहावं लागेल. माझ्याबरोबर मला एक अटेंडंट यायला लागेल बरोबर. आणि आमच्या दोघांचा तो प्रवास खर्च, तो डब्याचा सगळं. खर्च, तो रूमचं खोली भाडं आणि जाण्या येण्याचा खर्च हे परवडेन असं होतं. नाही. भले उपचार मला शासनाच्या माध्यमातून मोफत भेटत असतील, पण त्याच्या परंतु साठी या सोबतचे खर्च मला परवडत नाही. मग हे मी बघत असताना असा विचार माझ्या डोक्यात आला की आपण गरजवंतापर्यंत, त्याच्या घरापर्यंत पोहोचलो तर खूप चांगलं होईल, कुणीही उपचारापासून वंचित राहणार नाही. या माध्यमातून मी सायरिसा हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड ही माझी स्वतःची एक हेल्थकेअर कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून मी पहिलं रेडिएशन सेंटर, स्टँड अलोन रेडिएशन सेंटर जळगावमध्ये सुरू केलं. ओके. जळगावला जळगाव कॅन्सर केअर अँड रेडिएशन सेंटरच्या नावानं आमचं कॅन्सर रेडिएशन सेंटर आहे, जिथे आजच्या तारखेला 90 पेशंट ऑन काउच आहेत, 90 पेशंट प्रतिमाह तिथे नवीन हे कॅन्सरचे रेडिएशनचे उपचार तिथे घेतात. थोडक्यात त्यांना शहरात जाऊन आपलं लांब जाऊन उपजीविकेचं साधन पण बंद होतं, त्याचं उत्पन्न पण बंद होऊन जातं. तिथल्या हे न तिथेच करता तुम्हाला तिथल्या सुविधा. तिथे तो 5 मिनिटं येतो, आपले उपचार घेतो आणि पुन्हा आपल्या कामाला कामाला. लागून जातो. तर या मल्टी चेन मध्ये जसं जळगावला चालू केलं तसंच रायपूरलाही चालू केलं. रायपूर हा आदिवासी बहुल असलेला राज्य आहे, त्याला ओडिसा लागून आहे. तिथेही त्या रुग्णांना हे मोफत उपचार केले जातात आणि माझं टार्गेट आहे की भविष्यात जवळजवळ 10 सेंटर 2030 पर्यंत मी सायरिसा हेल्थकेअरच्या माध्यमातून महाराष्ट्रात उभे करेन, जेणेकरून गरजवंतांना त्याच्या घरापाशी उपचार भेटतील. आता तुमचा प्रश्न मूळ असा होता की मल्टी चेन कसं मॅनेज करतात. मल्टी चेन आपल्याला टीम बिल्ड केल्याशिवाय शक्य नाही. बरोबर. टीम बिल्ड करताना त्यांचा विश्वास संपादन करायचं, त्यांचे लक्ष त्यांना ठरवून द्यायचे आणि त्यांच्यातला सेवाभाव कायम जागृत ठेवायचा. जसं सुरुवातीला तुम्ही बोललात या की- उद्देशानं आम्ही काम करतो. त्यामुळे ते काम प्रत्येक ठिकाणी पेशंट वेगळे आहेत, प्रत्येक ठिकाणी आजाराचे नेचर वेगळं आहे, त्याचा सगळा अभ्यास करायचा, त्या अभ्यासाला त्या गरजा पूर्ण करायच्या आणि सेंटर चालवायचा हा उद्देश डोक्यात. सर, आता इतके सगळे डिपार्टमेंट आहेत हॉस्पिटलमध्ये, एवढ्या सगळ्या वेगवेगळे डॉक्टर्स आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, सो यांच्याशी कम्युनिकेट कसं करता तुम्ही? आणि तो म्हणजे बरं सगळ्यांशी कम्युनिकेट झालं पाहिजे असंही नाहीये की आर्गोनोग्राम जो आपण केलाय ना भाऊ, हा. आर्गोनोग्रामचा फायदा या क्षेत्रात खूप मोठा होतो, कारण तुम्ही व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मॅनेजमेंटचं डिव्हिजन करता. बरोबर. आता नामको हॉस्पिटलचं उदाहरण घ्याल तर फक्त नामको मध्ये कॅन्सर पासून सुरुवात केलाय. आज सगळं जवळजवळ मल्टी स्पेशालिटी मध्ये सगळ्या प्रकारचे रुग्ण आपण उपचार तिथे करू शकतो. बरोबर. मग त्यामध्ये मेडिसिनचे उपचार असतील, सर्जरीचे असतील, जनरल सर्जरी असतील, न्यूरो सर्जरी असतील, त्यानंतर कार्डियकचं डिपार्टमेंट आपण चालू केलं आहे, बोन मॅरो ट्रान्सप्लांट आपण चालू केलेलं आहे. या सगळ्या डिपार्टमेंटचे जे डिपार्टमेंट हेड आहेत, एचओडी आहेत, त्यांचं कम्युनिकेशन कंटिन्युअस वीकली त्यांच्या मीटिंग असणं, मंथली त्यांच्या मीटिंग असणं, त्यांचे रिव्ह्यूज असणं आणि त्याचसोबत एक आपण की त्यांच्या प्रत्येकांचे व्हॉट्सअप ग्रुप करून इमर्जन्सीमध्ये त्या एचओडी डिपार्टमेंटमध्ये कोणालाही काही वाटलं तर ते आपले म्हणणं तिथं मांडू शकतात, कम्युनिकेशन करू शकतात. त्याच पद्धतीनं या डिपार्टमेंटमध्ये सुसंवाद आणि त्यांच्या बंधुत्वाचं नातं कुठेही ब्लेम गेम न होता एकमेकाच्या अडचणी समजून घेऊन जिथे कोणी कमी तिथे मी जाईल ही भावना ठेवून कर्मचारी काम करत असतात. बरोबर. सगळ्यात महत्वाचं, मी माझ्या दिवसातला अर्धा दिवस तिथे स्पेंड करत असतो. 4 वाजेपासून 4 वाजेनंतर मी नामको हॉस्पिटललाच उपलब्ध असतो आणि कोणत्याही कर्मचाऱ्याला माझ्याशी संवाद डायरेक्ट साधायला परवानगी आहे. तिथे काही रिस्ट्रिक्शन नाही. चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल, वॉर्ड बॉय मावशा असेल तर कोणतेही सगळेजण डॉक्टर मला बोलू संपर्क करू शकतात. 24 तास माझा फोन अवेलेबल असतो, कोणीही माझ्याशी संपर्क करू शकतो. त्यामुळे संवादाचा महत्वाचा भाग या कम्युनिकेशन मध्ये, मॅनेजमेंट मध्ये खूप मोठा रोल पार की पडतो. तुम्ही खुली सूटच हो, हो. दिली किंवा तुम्ही पाहिजे तेव्हा मी इथे अवेलेबल हो, आहे हो. आणि तुम्ही बोलू शकता. हो, सर, बिलकुल. आता सगळ्यात महत्वाच्या आस्पेक्ट कडे येऊया, जो असतो कुठल्याही हॉस्पिटलचा फिनान्शियल आस्पेक्ट. सो बजेटिंग जे आहे तर ते कसं मॅनेज केलं जातं? मी बजेटिंगच्या सुरुवातीला फायनान्शियल ऍस्पेक्ट बद्दल बोलणं संयुक्तिक ठरेल. चॅरिटेबल हॉस्पिटल आहे म्हणजे दरवेळेस तुम्हाला डोनेशन मधनच निधी उपलब्ध होतील किंवा दरवर्षी तुम्ही डोनेशन जाऊन मागायचं आणि हॉस्पिटल चालवायचं, ही कल्पना थोडीशी बाजूला ठेवून आता त्या गोष्टीचं बाहेर हॉस्पिटल निघालं. सेल्फ सस्टेन कसं होईल. आणि हे करत असताना माझे कर्मचारी, माझे कन्सल्टंट, माझे डॉक्टर
हे चॅरिटी दरात कामं करतील अशा भावना दूर ठेवून मी एक ऍक्शन प्लॅन बनवला. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला, कन्सल्टंट किंवा डॉक्टर असतील त्यांना योग्य मोबदला जो मार्केटमध्ये आहे, बरोबर. कॉर्पोरेट हॉस्पिटल जो पगार देतात तो पगार देऊन आपल्याला काम करायचं आहे. सरकारी योजना आणून आपल्याला काम करायचं आहे. मग दुसऱ्या कॉस्ट कटिंग करून, जसं इलेक्ट्रिसिटी आहे, आम्ही सोलर पॉवर प्लांट बनवला. त्याच्यामुळे त्या सोलर electricity पॉवर चं- प्लांटमुळे सोलर पॉवर प्लांटचा चॅरिटेबल हॉस्पिटलला मिळणारी शेवटची सबसिडी नामकोला मिळालेली आहे. क्या बात आहे. त्यामुळे काय झालंय की जे कॉस्ट कटिंग करत असताना ज्या गोष्टी आवश्यक आहेत तिथे कॉस्ट कटिंग करून आम्ही हॉस्पिटल सर्वात पहिले सेल्फ सस्टेन केलं. सेल्फ सस्टेन करत असताना आम्ही सेल्स टार्गेट डिफाईन केले आणि त्यानंतर त्या डिपार्टमेंटचं बजेट तयार केलं. बरोबर. त्या बजेटमध्ये त्यांचे ऍडिक्वेट सॅलरी असतील, खर्च असतील, इन्सिडेन्शियल खर्च असतील, हे सगळे कन्सिडर केले आणि जिथे कुठे शॉर्ट पडतोय फंड तिथे कोणत्या कंपन्याकडनं आपल्याला CSR मिळू शकतो, कोणत्या दानदात्याकडनं आपल्याला दान राशी उभी राहू शकते, याचं नियोजन केलं. बरोबर आहे. कारण CSR वगैरे साठी तुमचा आणि तो संवाद असणं सुद्धा गरजेचं आहे आता त्यात सगळ्यांसोबत. आनंदाची- CSR अवेलेबल आहे पण व्यक्तीच येत नाही कोणी की तर याच्याकरता आम्ही ज्या टीम बिल्ड केलेल्या आहेत, सगळे वेगवेगळे डिपार्टमेंट उभे केलेले आहेत, त्यांची खूप मदत होते. त्यांचं लायझनिंग कामाला येतं. बरोबर. आमच्या ट्रस्ट मंडळाचं लायझनिंग कामाला येतं. करन्सी नोट प्रेसने जवळजवळ 1 करोड रुपयाची मल्टी स्पेशालिटी आजार डिटेक्ट करण्यासाठी आम्हाला व्हॅन मागच्या वर्षी डोनेट केली. मेगा फार्मसी म्हणजे मेगा फाईन फार्मास्युटिकलने आम्हाला जवळजवळ 78 लाख रुपयाचं CSRच्या अंतर्गत डायलिसिस मशीन करता क्या दिलं. बात. श्री प्रकाश भाऊ धाडीवाल असतील, सुभाष शेठ रुणवाल असतील, यांनी करोडो रुपयाच्या देणग्या हॉस्पिटलला या इक्विपमेंट खरीदण्यासाठी दिलेल्या आहेत. त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्ण सेवा कशी करता येईल याचा आमचा प्रयत्न चालू असतो. सर आता इक्विपमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता जसं आपलं हॉस्पिटल मॉडर्न हॉस्पिटल आहे आणि जसे जसे अपडेट होत जातील तसं तसं आपल्याला इक्विपमेंट सुद्धा अपडेट करावे लागतात. सो टेक्नॉलॉजी काय रोल प्ले करते हॉस्पिटल? टेक्नॉलॉजीचा खूप महत्वाचा रोल आहे. चांगले डॉक्टर असून नुसतं उपयोग नाही आहे, त्यांना चांगले उपकरण उपलब्ध असणं करून द्या. गरजेचं आहे. त्याकरता एक सुरुवात म्हणून छोटस उदाहरण देतो. जेव्हा स्कोपी घ्यायची होती, नॉर्थ महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली ऑलिम्पस कंपनीची टॉप एंडचं मॉडेलची स्कोपी आमच्या नामको हॉस्पिटलमध्ये आम्ही आणली. आता ही नामकोमध्ये उपलब्ध असलेली कॅथलॅब ही नाशिक शहरातली सर्वात उत्कृष्ट अशी कॅथलॅब आहे. त्यामुळे इक्विपमेंट तर खूप महत्वाचा रोल उपचारात पार पडतात. त्याच्यातनं कमीत कमी रेडिएशन, कमीत कमी रिपिटेशन, चांगल्यात चांगलं रोगाचं निदान, या सगळ्या गोष्टी त्याच्यात पूर्ण होतात. उत्कृष्ट इक्विपमेंट, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि उत्कृष्ट डॉक्टर या त्रिसूत्रीवर आम्ही काम करत असल्यामुळे टेक्नॉलॉजीचा खूप महत्वाचा रोल हा नामको हॉस्पिटल इथे वापरून घेत आहे आणि रुग्ण उपचारासाठी त्याचा महत्वाचा उपयोग आम्ही करून घेतो. सर आता जो स्टाफ असतो आपला की आपल्याकडे म्हणजे जेवढे डॉक्टर महत्वाचे आहेत तेवढाच आपला स्टाफ महत्वाचा असतो, कारण की तो त्याचाच डिरेक्टली संबंध येतो पेशंटशी किंवा त्यांच्या नातेवाईकांशी. आणि हा स्टाफ जो आहे यांना कंटिन्युअसली ट्रेन ठेवणं किंवा यांना कंटिन्युअसली मोटिवेटेड कंडिशन मध्ये ठेवणं हे कसं काय मॅनेज केलं? खरं खूप महत्वाचा प्रश्न आहे. डॉक्टरांचा संपर्क हा तपासण्यापुरता उपचारापुरता आहे. जेव्हा पेशंट ऍडमिट असतो त्याचा जास्तीत जास्त संपर्क हा नर्सिंग स्टाफ आणि आया मावशांबरोबर येत असतो. त्यांचा सेवा भाव आणि त्यांचं स्माइलिंग फेस कायम दिसत राहणं, रुग्णांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरं देणं, समाधान करणं, हे खूप महत्वाचा रोल त्यांना पार पाडावा लागतो. याच्याकरता त्यांचं कंटिन्युअस इंडक्शन चालू असतं. विविध विभागातले जसे मल्टी स्पेशालिटी असतील, BMT असतील, कार्डियक असतील, ऑन्कोलॉजी असतील, ह्या सगळ्या वेगवेगळ्या विभागातल्या नर्सिंग स्टाफचं, त्याचबरोबर आया मावशांचं कंटिन्युअस मंथली बेसिसवर ट्रेनिंग चालू असतं. त्यांना मोटिवेट केलं जातं, त्याच्याकरता त्यांना रिवॉर्ड दिले जातात की जास्तीत जास्त ॲप्रिशिएटेड झालेल्या नर्सिंग स्टाफला, मावशीला, वॉर्ड बॉयला आम्ही मंथली रिकग्निशन देतो. त्याच्याकरता सर्टिफिकेट दिलं जातं. त्याचा हॉल ऑफ फ्रेम मध्ये म्हणजे त्याचा फोटो लावला जातो नोटीस बोर्डवर वेगवेगळ्या विभागात की हा स्टाफ ऑफ द एम्प्लॉई ऑफ द मंथ आहे. त्याला ते अप्रिशिएशन शाबासकीची स्टाफ आणि त्याच्याबरोबर त्याच्या सवंगड्यांना, त्याच्या सोबतींना, त्याच्या कलिग्सना हे काय अप्रिशिएट करत असतात. ते मोटिवेटेड अरे मला पण ते मोटिवेटेड असतात. चांगलं काम करण्यासाठी जर तुम्हाला एक म्हणजे आपण त्याला एक छोटासा पुरस्कार समजू पुरस्कार. की
त्यांनी किती मोटिवेट होऊ शकतं एखाद्या त्यांना गोष्टीमध्ये. सर्टिफिकेट देतात, ट्रॉफीज देतात, तो ते घरी पण लावतो, मिरवतो पण, की मला अभिमानानं हॉस्पिटलमध्ये मला बक्षीस मिळालं, सर्टिफिकेट मिळालं, चांगल्या कामाची पावती मला बरोबर मिळाली. आहे. तो काय मोटिवेटेड राहतो. आता पेशंटकडनं जे फीडबॅक जातं, हा. जसं तुम्ही मागाशी म्हणालात की आम्ही पेशंटकडनं फीडबॅक घेतो, सो पेशंटकडनं जे फीडबॅक येतात हा. तर त्याचा इम्प्रूव्हमेंटसाठी किंवा पुढच्या प्लॅनसाठी कसा उपयोग केला जातो? आमच्याकडे मेडिकल कोऑर्डिनेटर आहे. हम्म. तिन्ही चारही विभागात वेगवेगळे मेडिकल कोऑर्डिनेटर आहे. आम्ही क्रॉस रेफरन्सेस त्यांना देतो, आलेले फीडबॅक एकमेकाशी शेअर करतो, त्यांना रॅन्डम कॉल केले जातात की तुम्हाला कोणती अडचण आली, नामकोमध्ये कोणी योजनेत असताना पैसे मागितलेत का, हम्म. कुठे तुमची अडवणूक झाली का, कुठे तुम्हाला वेळ जादा लागला का, ओके. कोणी विनाकारण तुम्हाला बसून ठेवलं का, तुमची वेळेत ट्रीटमेंट झाली नाही का, तुमच्याकडे वेळेत लक्ष दिलं गेलं की नाही, असे प्रश्न समोरून विचारले जातात. आणि त्याच्यावर आलेले उत्तर, नुसते फीडबॅक फॉर्म कधी कधी काय आहे, तो मॅन्युअली टिक करतो आणि निघून जातो. परंतु फीडबॅकवरच नुसतं फॉर्मवर विसंबून न राहता तर फोन कॉल करून बरोबर. त्याच्याकडनं सगळे फीडबॅक मागवले जातात, ते आमच्यापर्यंत येतात आणि त्या डिपार्टमेंटमधल्या त्या एचओडींना ते पुरवले जातात की तुमच्या डिपार्टमेंटमधले ह्या गोष्टी राहिल्या, त्या इन्सिडंट झाले होते, पुन्हा हे होऊ नये. ते रिपीटेडली झाले तर त्याला पनिशमेंट पण आहे, पेनल्टीज पण आहे. जसं ऍप्रिशिएशन आहे तशी तसं- शिक्षा पण आहे. कारण दोन्ही गोष्टी शिक्षा असणं पण गरजेचं आहे. शिक्षा पण. त्यामुळे कम्प्लीट मोटिवेटेड असतात, खूप कमी प्रमाण होतं. या गोष्टी आणि बेसिकली ना सगळ्यांना हे इंडक्शनच हे आहे की तुमची रुग्णसेवा हे ईश्वरी कार्य आहे. तुम्ही पगार पण घेताय, त्याच्यासोबत तुम्हाला आशीर्वाद पण भेटतो. बरोबर. हे आशीर्वादाचा संचय जितका जास्त तितका पुण्य संचय तुमचा जास्त आहे. हे डोक्यात त्याच्या भिनल्यामुळे त्याचं ध्यानच हे असतं की मला जास्तीत जास्त चांगलं काम करायचं. सर आता एकाच वेळेस तुम्हाला म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींकडे बघणं ही खूप अवघड गोष्ट आहे. जनरली सराव असेल किंवा तुम्हाला काय म्हणतो तर आपण खूप वर्षांचा अनुभव असेल, तर एक यशस्वी हॉस्पिटल चालवण्यासाठी, एक यशस्वी हॉस्पिटल मॅनेजमेंट करण्यासाठी कुठल्या क्वालिटीज किंवा स्किल्स असायला पाहिजे ज्या की तुम्ही फॉलो करताय आणि ज्या तुमच्यामध्ये मी आहेत? सगळ्यात महत्वाचं असं सांगेल की ती पॅशन झाली पाहिजे. हम्म. तो तुम्ही एक जबाबदारी म्हणून नुसतं न बघता की हा माझा आवडीचा एक छंद आहे आणि तो मला खूप सक्सेसफुली डिलिव्हर करायचा. मग त्याच्यात टाइम मॅनेजमेंट आला, बरोबर. डेलिगेशन ऑफ अथॉरिटी आलं, लिडरशिप क्रिएट करता आली पाहिजे. हा, नुसती लिडरशिप तुमच्यामध्ये असणं माझ्यात गरजेचं आहे. लिडरशिप नाही ती तर create- माझ्या डिपार्टमेंटचा, माझ्या एचओडीचा, प्रत्येकाची लिडरशिप त्याच्यात क्रिएट करता आली पाहिजे. बरोबर. त्याला त्याच्या डिपार्टमेंटमध्ये क्रायसिस असो नसो, त्याला त्याचे डिसिजन घेता आले पाहिजे. आणि माझा प्रत्येक स्टाफ त्याला असं फील आलं पाहिजे की हे माझं हॉस्पिटल आहे, मी याचा जबाबदार आहे, मी याचा मालक आहे. हे सगळं क्रिएशन आलं पाहिजे. हे तुमच्या वागण्यात, बोलण्यात. नुसत्या मी गप्पा मारून उपयोग नाही. मी पण ते टाइम देतोय, विना मोबदला टाइम देतोय, मी माझ्या आयुष्यातला, व्यवसायातला वेळ काढून तिथं देतोय. बरोबर. हे जेव्हा बघतात ना तर ते ऑटोमॅटिक त्यांच्या त्या भावना टीमच्या बनल्या जातात आणि त्या पद्धतीने ते काम होतं. त्याच्यात टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. हम्म, हम्म. डिसिजन, क्रुशियल डिसिजन आणि डिसिजन ऑन टाइम घेणं महत्वाचं आहे. आणि जगाचं अपडेशन्स ठेवणं गरजेचं आहे. येणाऱ्या नवीन नवीन लेटेस्ट न्यूज, नवीन नवीन टेक्नॉलॉजी, काय चाललंय आपल्या होणारे बदल याच्याबद्दल माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. नवीन नवीन मोठमोठे इन्स्टिट्यूशन काय करतायत, काय जास्त चांगलं करू शकतो. आता स्टोमा सारखं क्लिनिक आम्ही केलं. हो. नाशिक शहरातलं पहिलं क्लिनिक आहे. आम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट जे उभं केलं ते स्टेट ऑफ आर्ट आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत तुम्हाला कुठेही असं शोधून क्या सापडणार. बात. इथे पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकाची आम्ही मेंटल हेल्थ सुद्धा ऍड्रेस केलेली आहे. आणि ह्याचे जे मेन की पर्सन्स आहेत ते डॉक्टर्स आहेत, त्यांनाही सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे. त्यांनी दिलेल्या छोट्या छोट्या सूचना ज्या आपल्याला पाळता येणार आहेत किंवा ज्याच्यात अडचणी आहेत त्याचं कम्युनिकेशन त्यांच्याशी होऊन त्याच्याबद्दल त्यांनाही मेसेज केले पाहिजे. हे सगळं आम्ही पाळतो आणि याच्याकरता वेळ देतो. त्यामुळे हे सगळं शक्य आहे. सर आता तुम्ही तर ह्या फील्डमध्ये आलात की नॉन मेडिकल प्रोफेशनल्स म्हणूयात आपण. सो नॉन मेडिकल प्रोफेशनल्स ज्यांना या फील्डमध्ये जसं तुमच्यासारखं मॅनेजमेंटमध्ये यायचंय तर त्यांना तुम्ही काय सांगाल? खूप छान प्रोफेशन आहे. प्रोफेशन म्हणून बघाल तर याच्यात सेवा पण आहे, आशीर्वाद पण आहे, म्हणजे तुम्हाला ब्लेसिंग सोबतच रेम्युनरेटिव्ह पण आहे. म्हणजे असं नाही की हे रेम्युनरेटिव्ह नाही. आणि शॉर्टेज ऑफ प्रोफेशनल ह्या क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे. बाकी सगळ्या क्षेत्रात तुम्हाला लोक उपलब्ध आहेत, याच्यात खूप कमी लोक आहेत.
चांगल्या मॅनेजमेंट कॅपॅसिटीचे, चांगले एज्युकेशन असलेल्या लोकांनी जास्तीत जास्त या क्षेत्रात यावं अशी मी त्यांना विनंती करेल, आवाहन करेल. याचं कारण असं आहे की याच्याबरोबर रेम्युनरेटिव्ह जॉब सोबतच तुम्हाला चांगले असे ब्लेसिंग्स, पुण्य संचय पण याच्यात होतो. जॉब सॅटिस्फॅक्शन पण तुम्हाला खूप मोठा भेटत असतो. तो तुम्हाला सगळ्यांना कायम आनंद देत असतो. त्यामुळे याच्यात खूप स्कोप आहे. आणि आता हेल्थकेअर सेक्टर भारतात एक मोठं नवीन एव्हेन्यू ओपन होणार आहे. हे गव्हर्नमेंट फंडिंग बेस असल्यामुळे आता दिवसेंदिवस याच्यात खूप मोठं व्यावसायिकता येणार आहे. त्यामुळे जितकी लोक येतील तितकं कमी असेल. नाशिकच तुम्ही आता एव्हेन्यू बघा मागच्या 10 वर्षातले, किती मोठे मोठे ग्रुप्स, किती मोठमोठे हॉस्पिटल इथे उभे राहिलेले आहेत. त्यामुळे इथे अकाउंटिंग असतील, मॅनेजमेंट प्रोफेशनल असतील, HR असतील, त्याच्यानंतर मेडिकल डिजिटल रेकॉर्ड करणारे असतील, IT सेक्टर मधली लोक असतील, या सगळ्यांना खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटी याच्यात आहे. नॉन मेडिको फील्ड बघाल तर जवळजवळ पॅरलली 40% लोक नॉन मेडिको या हॉस्पिटलमध्ये काम करत असतात. बापरे, म्हणजे जेवढे मेडिकल फील्ड मध्ये काम करतायत तेवढेच, म्हणजे ऑलमोस्ट लोक या क्षेत्रात आहे. बॅक ऑफिसला सगळी तीच लोक आहे नॉन मेडिको. तुमचे बिलिंग क्लर्क असतील, अकाउंट स्टाफ असेल, इन्शुरन्स स्टाफ असेल, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असेल, IT मध्ये असतील, येस मार्केटिंग मध्ये असतील, सगळी लोक कोण आहे? हा स्टाफ. आणि हे खूप मोठं फील्ड आहे. नाशिक करता तर ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. बरोबर की नाशिक विल बी द नेक्स्ट हेल्थ केअरचं हब तयार होत आहे. सर, ही तर खरं तर आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप- अभिमानाची गोष्ट आहे. खूप- कारण की सगळ्या सेवा सुविधांसाठी आता आपल्याला तशीही दुसरीकडे जाण्याची गरज नाही. म्हणजे मुंबई पुण्यासारखे तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चर सगळे तुम्ही जर कम्पॅरिझन केलं लोकसंख्येवाईज तर हायेस्ट कॅन्सर केअर सेंटर नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये जवळजवळ 6 आणि येणारे अपकमिंग 3 असे कॅन्सर केअर सेंटर, जवळजवळ 9 कॅन्सर केअर सेंटर आहेत. हे कुठेही नाही, हे कुठेही नाही. शहरात जर बघितलं तुम्ही, महाराष्ट्रातल्या लोकसंख्येवाईज प्रत्येक शहराचा जर अभ्यास केला तर इतक्या मोठ्या संख्येनं कॅन्सर केअर सेंटर कुठेच नाही. हे काय तर इथे ट्रेन आहे, इथे लोक उपचाराला येतात. आजूबाजूच्या परिसरातले, उत्तर महाराष्ट्र असेल, त्याच्यानंतर तुम्ही कोकणातलेही लोक उपचारासाठी येतात कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने. त्यामुळे खूप मोठं हेल्थकेअर सेंटर नाशिक भविष्यात बनणार आहे. आणि सर, आता तुम्ही एवढा तुमचा अनुभव आहे आणि तुम्ही खूप वर्षांपासून हे सांभाळतात, मॅनेजमेंट सांभाळतात. सो एखादी सक्सेस स्टोरी जर आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला. सक्सेस स्टोरी सांगायचं असेल तर 30 बेडचं असलेलं नामको हॉस्पिटल आता 300 बेडवर झालंय. क्या फक्त कॅन्सर करता उपचार करत असतानाच कॅन्सर सोबतच आम्ही आता कार्डियाक केअर सेंटर केलंय, बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलाय, हिमेटॉलॉजी चालू केली आहे. त्याच्यानंतर मल्टी स्पेशालिटी मध्ये न्यूरोचे आम्ही सगळे ट्रीटमेंट करतो आहोत, डायलिसिस करतो आहोत. आणि आम्ही जेव्हा काम सुरू केलं आमच्या या ट्रस्ट मंडळानं, तेव्हा इथली कर्मचारी संख्या होती 70 आणि आता जवळजवळ 450 एम्प्लॉई आमच्याकडे काम करतात. 70 पासून ते 450 एम्प्लॉई, 30 बेड कॅपॅसिटी असलेलं हॉस्पिटलला 300 बेड झालेलं आहे. आणि हे सगळं 9 वर्षाचा स्पॅन आहे. 70 लाख रुपयाचा आमचा रेव्हेन्यू होता, आता आम्ही जवळजवळ 40 करोड रुपयाला पोहोचलो. आणि हे सगळं मॅनेज करत राहणं आणि ही एक सक्सेस स्टोरी आहे. आणि या नामको हॉस्पिटल मधनं प्रेरणा घेऊन रुग्णसेवेसाठी मी माझं स्वतःचं जे सुरू केलेलं व्हेंचर आहे त्याचे आम्ही 2 सेंटर मागच्या 2 वर्षात उभे केलेले आहेत. आणि 2030 पर्यंत 10 सेंटर उभं करण्याचा आमचा मानस आहे. तर ही याच्यापेक्षा मोठी सक्सेस स्टोरी. आणि रुग्णसेवेचे जर क्वांटिटी म्हणजे तुम्ही व्हॅल्यू आणि व्हॉल्यूम वाईज म्हणाल तर जवळजवळ आम्ही 550 किमो दर महिन्याला करतो, 70 रेडिएशनचे नवीन पेशंट दर महिन्याला करतो. त्यानंतर आमची IPD ची संख्या जवळजवळ 1200 पर मंथ आहे. आणि 300 ते 400 OPD पर डे आम्ही बघतो. त्याचबरोबर पेरिफेरियल OPD आमच्या 28 ठिकाणी चालू झालेले आहे. हे खूप मोठं व्हॉल्यूम आहे. आणि खूपच. आणि एका चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये जे कोणत्याही कॉर्पोरेट हाऊसचं चॅरिटेबल हॉस्पिटल नाही, हे इंडिपेंडंट सेल्फ सस्टेन झालेलं चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. आता आपण बघतो चॅरिटेबल हॉस्पिटल कोणत्या कॉर्पोरेट हाऊसचे त्यांचे चॅरिटेबल हॉस्पिटल असतात, तर आपलं तसं नाही. हे स्वतःचं इंडिपेंडंट सेल्फ सस्टेन झालेलं चॅरिटेबल हॉस्पिटल. त्याच्यापेक्षा मोठी सक्सेस स्टोरी अजून काय पाहिजे. आणि सगळ्या योजना, बरोबर, सगळे इन्शुरन्स, सगळ्या गव्हर्नमेंट सगळ्या अवेलेबल जे रुग्णांना आवश्यक आहे, सगळ्यांच्या नातेवाईकांना आवश्यक आहे ते इथे उपलब्ध आहे.
6 एकराचा कॅम्पस आहे. स्वर्गीय श्री हुकुमचंदजी बागमारांनी बघितलेलं स्वप्न खरोखर नाशिक जिल्ह्यासाठीच नाही तर उत्तर महाराष्ट्रासाठी आपण आता त्याला वटवृक्षाच्या स्वरूपात रूपांतर करून जास्तीत जास्त रुग्णसेवा देण्याचं हे गोल सुद्धा आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हे आमचं ध्येय सुद्धा आहे. आणि जे पुढचं ध्येय की जसं- जसं तुम्ही जसं- किती वाढत वाढत जाईल, जसं जसं यश मिळत आहे, जसं जसं शाबासकीची थाप मिळते आहे, तसं तसं आमचं ड्रीम मोठं होतं. आणि ते ध्येय वाढणार. हा. आणि कारण लोकांची जबाबदारी सुद्धा वाढते आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. Yes. सर, एवढं सगळं ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना आता कंटिन्युअसली अपडेट होत जातं. मेडिकल फील्ड जे आहे ते कंटिन्युअसली अपडेटेड मध्येच असतं की काय नवीन अपडेट झालेलं आहे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा म्हणजे संपर्क प्रत्येक डॉक्टर आपल्याला काहीतरी शिकून जाणार आहे. प्रत्येक त्या मेडिकल फील्डचा आलेला माणूस आपल्याला काहीतरी शिकून जाणार आहे. त्याच्याकडनं काही ना काही इनपुट्स तुम्हाला ग्रॅप करायचे. बरोबर. मग तो डॉक्टर असेल, तो कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल, तो एखादा मशीन विकायला आलेला कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह असेल, किंवा हेल्थ सेक्टरमध्ये कार्यरत असलेले समाजसेवक असतील, आरोग्य अधिकारी असतील, विविध क्षेत्रातले मान्यवर असतील, यांच्याशी सतत संपर्क करणं. दुसरं डिजिटल इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं, इंटरनेटच्या माध्यमातून, पुस्तक वाचनाच्या माध्यमातून, त्या सेक्टरमध्ये होत असलेले बदल कायम बघत राहणं, न्यूज आर्टिकल्स पडणं, न्यूज हेल्थच्या संदर्भातल्या असलेल्या मासिक असतील, पाक्षिक असतील, याचं सतत वाचन करत राहणं, ट्विटरवर असलेले त्यांचे मेसेज वाचत राहणं, याच्यातनं ही इन्फॉर्मेशन ग्रॅप करत राहणं आणि त्या इन्फॉर्मेशन बद्दल अजून माहिती मिळवण्यासाठी सतत जागृत राहणं. आणि मग त्याच्यातनं आपल्याला जे लागतंय की हा याची आपली गरज काय, या गोष्टीची गरज आहे बरोबर. का, त्या टीम सोबत एक डिस्कस. छोटं उदाहरण सांगतो. हा सर. महात्मा ज्योतिबा फुलेचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर जे आमचे एक्स एम्प्लॉई आहेत, त्या आता महात्मा ज्योतिबा फुलेच्या डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर पदी आहे. त्यांच्याशी चर्चा करत असताना असं लक्षात आलं की NICU नवजात अर्भकाच्या हो. लागणाऱ्या उपचारासाठी खूप तुटवडा आहे योजनेत. बरोबर. याची सुरुवात आपण केली पाहिजे. त्याच्याकरता सुरुवातीला 8 बेड पासून आम्ही सुरुवात केली. आम्हाला 4 दिवसात 8 बेडचे 16 बेड करावे लागले. बापरे. आणि आता आम्ही नाशिक मधलं सगळ्यात मोठं NICU 50 बेडचं आम्ही नामको हॉस्पिटलमध्ये उभं करतो. क्या बात. या माहितीच्या सोर्समुळे ह्या मिळालेल्या माहिती आहेत. त्याच्यातनं काय उत्पन्न मिळतंय, आपण नफ्यात आहोत, नुकसानात आहोत, हा नंतरचा भाग. परंतु ज्याची गरज आहे, नाशिकमध्ये गरजवंतांना योजनेत NICU ची उपचार देणं गरजेचं आहे. बरोबर. याच्याकरता सगळ्यात पहिलं पाऊल टाकणं गरजेचं आहे. त्याच्यात त्याची फिजिबिलिटी कसं बनवणं, कॉस्ट कशी कमी करणं, डॉक्टर कसे चांगलं आणणं, बरोबर. हे ऑटोमॅटिक आपोआप त्या प्रवासाला सुरुवात केली की होत. आता तुम्हाला ते म्हणजे जसं पेशंटला की क्वालिटीचं सगळं द्यायचं आहे आणि त्याच्यात फिनान्शियली सुद्धा सगळं मॅनेज झालं पाहिजे. हा जो डोलारा सांभाळावा लागतो, ही तारेवरची तारेवरची कसरत. कारण की तुम्हाला म्हणजे समोरच्यांना द्यायचंय सुद्धा सगळं चांगलं, हो. बेस द्यायचंय, चांगली ट्रीटमेंट द्यायची आहे. आणि ती देत असताना किमतीचं भान सुद्धा ठेवायचंय. सो ह्या बाबतीत तुम्ही काय. अफोर्डेबिलिटी ही खूप मोठी गरज आहे समाजात. बरोबर. आपण बघतो तो एक रोजी पिक्चर आहे. श्रीमंत असतील, धनवान असतील, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स असतील, सरकारी एम्प्लॉई असतील, इन्शुरन्स बेस त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट होतात, तो एक भाग आहे. पिवळ्या रेशन कार्ड, केसरी रेशन कार्ड, रेशन कार्ड नसलेले लोक, अशा गरजवंतांना योग्य उपचार योग्य पैशात होणं गरजेचं आहे. ज्या शासकीय योजनेत जे उपचार कव्हर केले जातात ते तर त्यांना मोफत होतातच, परंतु जे उपचार कव्हर नसतात त्यांना आपल्याला काय मदत करता येईल याच्याकरता विविध संस्थेच्या माध्यमातून निधी उभा करून देणं, त्या ट्रीटमेंटची कॉस्ट कमीत कमी करणं, त्याच्याकरता मेडिकल स्टोअर आम्ही अतिशय अफोर्डेबल रेटमध्ये नाशिक मधील नामको हॉस्पिटलमध्ये जे औषधाचे दर आहेत ते कोणत्याही हॉस्पिटलमधल्या मेडिकल स्टोअरमध्ये जर तुम्ही कम्पेअर केले तर ते 40% रेटने कमी आहे. तुम्ही जर आमचं डायग्नोस्टिक बघितलं, डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आमच्याकडे 100 रुपयात एक्सरे केला जातो, 1200 रुपयामध्ये आम्ही सिटी स्कॅन करतो आणि 350 रुपयात सोनोग्राफी करतो. आणि असं नाही की हे करत असताना क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज आहे. क्वालिटी तेवढीच. भारतातली सगळ्यात मोठी डायग्नोस्टिक कंपनी कृष्णा डायग्नोस्टिक बरोबर आमचा टायप आहे आणि त्या डायग्नोस्टिक सेंटरचा तिथे सेटअप आहे आणि त्यांना उद्देश हाच पटून दिला की आपल्याला चॅरिटेबल रेटमध्ये करायचं.
त्या उद्देशातनं त्यांनी पण आपल्याला सपोर्ट दिला. 100 रुपयात एक्सरे कुठे होतो, 350 रुपयात सोनोग्राफी कुठे होतो. जग कुठं हे निघून अफोर्डेबल व्हायला कारण हे आहे, ट्रीटमेंटची कॉस्ट कमी करायची आणि त्या ट्रीटमेंटच्या कमी झालेल्या कॉस्टला ही फंडिंग उपलब्ध करून द्यायचं. म्हणजे त्याच्यातनंही तुम्ही फायनान्शियल व्हायबिलिटीकडे जाता. एक्झॅक्टली. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की ह्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो पेशंटवर किंवा त्याच्या फॅमिलीवरती खूप पडतो, कारण की त्यांना ते कमी याच्यामध्ये अवेलेबल होतं. आणि असंही नाही की कमी पैशांमध्ये अवेलेबल क्वालिटी खराब आहे असं काही. अजिबात नाही. बेस्ट डॉक्टर नो ते कॉम्प्रोमाइज. शहरातल्या कोणत्याही कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये किंवा सिंगल स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर ट्रीटमेंट घेतात, यू नेम इट, त्या डॉक्टरकडनं तुम्हाला नामकत उपचार होते. क्या बात कारण आहे. त्यांच्याही डोक्यात आम्ही चॅरिटीचं महत्व पटवलेलं आहे. त्यांनाही स्वतःला इच्छा असते. जवळजवळ सगळे डॉक्टर शहरातले इच्छुक आहेत की मला इथे समाजसेवा करायला आवडेल, अप्रोच करतात. सर आम्हाला सांगा तुम्ही काही संधी. ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस त्याचप्रमाणे आता तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. 2 ते 3 महिन्यापूर्वी आम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा विभाग सुरू केला. शहरातले हायएस्ट क्वालिफाईड बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे हेमेटॉलॉजिस्ट तिन्ही डॉक्टर आपल्याकडे टायप मध्ये आहेत. जे सिद्धेश कलंत्री सर आहेत, निलेश वासेकर सर आहेत आणि बेदरकर सर पण आहेत. सिद्धेश कलंत्री सरांचं तर स्वित्झर्लंड मध्ये जी सगळ्याची टॉपची एजन्सी आहे, टॉपची इन्स्टिट्यूट आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, तिथे एज्युकेशन झाले. पण भावना त्यांची अशी होती की मला इथे सेवा द्यायला आवडेल. आम्ही केलेले तिथले ट्रान्सप्लांट, विविध ट्रान्सप्लांट 8 ते 10 प्रकारचे कम्प्लीट झालेत. हाफ मॅच झालेत, फुल मॅच झालेत, क्रॉस मॅच झाले. एव्हरीथिंग इज सक्सेसफुल. म्हणजे प्रत्येक पेशंट सक्सेसफुल आहे आणि त्यामुळे तो आनंद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, शहरातल्या किंवा महाराष्ट्रातल्या इतर हॉस्पिटलपेक्षा बोन मॅरो ट्रान्सप्लांटला नाशिकमध्ये आपल्याकडे 40% खर्च कमी येतो. 40% कमी येतो. त्यामुळे लोकांचा ओढा तिथे दिवसेंदिवस वाढत आहे आणि लोक त्या सेवेचा फायदा घेत आहेत. आणि हे घेत असताना तो सेटअप कुठेही असा लो ग्रेडचा नाही. तुम्ही त्याला कम्पेअर कराल तर तुम्ही म्हणाल असं तर मुंबईमध्ये नाही किंवा असं पुण्यात नाही. असे सेटअप आम्ही डेव्हलप केले. तुम्ही आमच्या फोटो गॅलरीवर, फेसबुकवर किंवा याच्यावर जाऊन बघा. तुम्हालाही विनंती करेल की तुम्ही तर बघितलंच आहे हॉस्पिटल, पण तुमच्या सगळ्या टीमला घेऊन या आणि नामको हॉस्पिटलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपल्या माध्यमातून आम्ही पण विनंती करू. सर याला म्हणतात खरंच तुम्ही म्हणजे इफेक्टिव्ह हॉस्पिटल मॅनेजमेंट, की इफेक्टिव्ह आहे हे तुम्ही ज्या पद्धतीने काम करतात. तर ह्या इफेक्टिव्ह हॉस्पिटल मॅनेजमेंट बद्दल आमच्या व्ह्युअर्सला तुम्ही काय सांगाल? सगळ्यात शेवटचा प्रश्न. व्ह्युअरला इफेक्टिव्ह हॉस्पिटल मॅनेजमेंट बद्दल मी 2 शब्दात असं सांगेल की आमच्या चेअरमन साहेबांनी सुरुवातीला जी टॅगलाईन संस्थेची दिली आहे, श्री सोनलालजी भंडारींनी जेव्हा सेक्रेटरी पदावर माझी नियुक्ती केली, त्यांनी सांगितलं शशिकांत आपल्याला हॉस्पिटल असं झालं पाहिजे की हे गरिबांना परवडणारं पण पाहिजे आणि श्रीमंतांना आवडणारं पण पाहिजे. आणि हेल्थ केअर सेक्टरमध्ये एक मिथ आहे की उपचारासाठी खूप प्रचंड खर्च येतो, चांगल्या उपचारासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात. तर ते तसं नाही. आपण नामकोला व्हिजिट द्या. एक इफेक्टिव्ह मॅनेजमेंटच्या माध्यमातून तुम्ही कमीत कमी खर्चात उत्कृष्टातली उत्कृष्ट उपचार चांगल्यात चांगल्या मशीनवर आणि चांगल्यात चांगल्या डॉक्टरांच्या माध्यमातून नामको हॉस्पिटलमध्ये घेऊ शकता. आणि हे फक्त आणि फक्त इफेक्टिव्ह हॉस्पिटल मॅनेजमेंटमुळे शक्य आहे. सर खूप छान वाटलं तुमच्याशी या विषयावरती संवाद साधून, कारण की हॉस्पिटल मॅनेजमेंट हे एक फार वेगळं क्षेत्र आहे ऍक्च्युली, की सगळंच्या सगळं हॉस्पिटल मॅनेज करायचं, त्याच्यानंतर जे पूर्ण कर्मचारी आहेत त्यांच्याशी संवाद साधायचा, फायनान्स मॅनेज करायचा, बजेटिंग बघायचं, त्याच्यानंतर ट्रीटमेंटची क्वालिटी चांगली असली पाहिजे, त्याच्यानंतर त्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायचं, त्याच्यानंतर त्याच्यासाठी कॉस्ट सुद्धा कमी आली पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टींवरती काम करणं वाटतं तेवढं सोपं नाही. एवढं अवघड शिवधनुष्य तुम्ही पेलत आहात, त्याच्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन सर. खूप खूप धन्यवाद. आणि खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. आणि हे होते शशिकांत पारख सर, जे नामको चॅरिटेबल हॉस्पिटलचे सेक्रेटरी आहेत. सो त्यांच्याशी आपण हा संवाद साधला आहे व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून यांच्या हार्ट बीट्स ऑफ हिलिंग मध्ये. सो लवकरच भेटूयात नवीन व्यक्तीसोबत, नवीन संवादासोबत. तोपर्यंत आपला दिवस शुभ असो. धन्यवाद. थँक्यू. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने.
गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान। डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने। साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को। प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने। लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।